सरसकट स्क्रुटिनी होणार नाहीये. एक, आम्ही कंप्लेंट बेस्ड जे स्क्रुटिनी आहेत आम्ही स्पष्टता दिली, पण ज्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत. उदाहरणार्थ 2.5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना आपण लाभ देतो, पण स्क्रुटिनी ज्या वेळेला आम्हाला या संदर्भातल्या अनेक तक्रारी ज्या वेळेला स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहेत किंवा काही स्व इच्छेने सुद्धा काहींनी ऍप्लिकेशन केलेले आहेत की आता आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पेक्षा अधिक झालेलं आहे, आम्ही या योजनेसाठी आता पात्र नाही, किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक अट आहे, म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय. काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत अशी काही केसेस आहेत. त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांचे आहेत त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं, शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे. पण काही 4 व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे, अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत. म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन, क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत. सरसकट स्क्रुटिनी काही सगळ्या ह्यांची होणार नाहीये. ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच असेल किंवा ज्यांनी ह्याच निकषानुसार अर्ज भरलेले आहेत त्यांचा स्क्रुटिनीचा काही विषय येत नाही. ह्या जे 5 पॅरामीटर्स आपण ठरलेले आहेत याच्यानुसार क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करणार आहोत. ज्यांच्या तक्रारी आलं त्यांचं ठीक आहे, त्यांचं तुम्ही जे आहे ते बंद कराल, त्यांचा लाभ जो आहे तो बंद कराल, परंतु ज्यांच्या तक्रारी आले नाहीत मात्र ते बोगस आहेत अशांचं काय कराल? आपण क्रॉस व्हेरिफिकेशन जे करत आहोत ते या 5 बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. सरसकट म्हणजे सर्व लाभार्थ्यांचं आपण करणार आहोत. साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली 60-70% चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहे यांचं उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा कमी आहे, यांचं 1 लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे ते तसेही या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाहीयेत. एक, ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठेही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत नाहीयेत. एक, ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाहीयेत. आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरसकट काही लाभार्थी उडणार आहेत का नव्याने काही त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आपण फक्त हे पॅरामीटर्स तपासतोय. या पॅरामीटर्स मध्ये ज्यांचं काही डिफॉल्टर्स असतील त्यांचे जे काही त्या बाबतीतला निर्णय तो आपण घेणार आहोत. पण याच्यामध्ये जे तुमचे मूळ लाभार्थी जे 70-75% किंवा 80% अधिक जे ते त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्या पॅरामीटर्स मध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांचं याच्यामध्ये त्यांना काही डॅमेज होण्याचं किंवा त्याच्यामध्ये काही क्रॉस व्हेरीफाय होण्याचा काही विषय येत नाहीये. आपण या 5 पॅरामीटर्सवर आपण क्रॉस व्हेरिफिकेशन हे करणार आहोत. कारण बाय अँड लार्ज जे आम्हाला जाणवलं की जास्तीत जास्त ज्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या दुबार नोंदणी, इन्कम, 4 व्हीलर आणि स्थलांतरित झालेले या 4-5 गोष्टींवर आलेल्या आहेत आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण फक्त करणार आहोत. अशा किती तक्रारी तुमच्याकडे आलेत आणि आता हे जे बोगस तुम्हाला सापडलेत त्यांचे पैसे तुम्ही वापस घेणार? नाही, आता जे काही त्याच्यामध्ये असे आहेत की ज्यांना सरकारी नोकरी वगैरे लागलेली आहे तर ते आता या योजनेमध्ये पात्र होत नाहीयेत. तर जे सरकारी चलन पद्धतीनं आहे तर त्या पद्धतीनं ती रिकव्हरी त्या केसेस पुरती फक्त ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे. पण आता यापुढे आता ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषांनुसार सुद्धा त्यांच्या त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये. हा याच्या पुढच्या जो लाभाचा आहे तो त्या संदर्भातला हा विषय. आता समजा ज्याची 4 व्हीलर आहे किंवा त्यावेळेला जर काही कंप्लेंट बेस जरी ऑक्टोबरची कंप्लेंट असली तरी त्यांना ऑलरेडी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा लाभ गेलेला आहे, तो आता रिफंड करण्याच्या संदर्भातला नाहीये. हे जे आम्ही फिल्ट्रेशन करत आहोत हे ऑक्टोबरमध्ये, काही सप्टेंबर एंडमध्ये, ऑक्टोबरमध्ये काही प्राप्त झाले, काही नोव्हेंबरमध्ये प्राप्त झालेले आहेत, या 1.5-2 महिन्याच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही प्राप्त झालेले आहेत. वर्धा जिल्ह्यातून आहेत, पालघरमधून आहेत, काही यवतमाळमधून आहेत, काही नांदेडमधून आहेत, काही म्हणजे अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमधनं साधारणपणे 2-3 जरी तक्रारी आहेत त्याच्यामधून आपण हे 5 पॅरामीटर्स जे आहेत ते सेट केलेले आहेत की मॅक्झिमम कंप्लेंट या 5 पॅरामीटर्स बद्दल आहेत आणि त्याच्यामुळे आपण ह्या 5 पॅरामीटर्सची आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. साधारणपणे ही प्रक्रिया कधीपर्यंत होईल आणि किती तक्रारी आल्या तुमच्याकडे? तक्रारींचा एक्झॅक्ट अंदाज मला बाहेर प्रिसाईज नंबर किंवा ॲक्युरेट नंबर मला सांगता येणार नाही. मॅक्झिमम ज्या आमच्या तक्रारी आल्या ते ह्या सगळ्या पॅरामीटर्सच्या होत्या आणि त्याच्यावरनं आपण हे डिसाईड केलं. एक, साधारणपणे पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला एक
70-75% जे या संदर्भातलं हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत जाईल. म्हणजे एकंदरीतच सर्वांची स्क्रुटिनी न होता जे कोणी तक्रारी आले आहेत त्यांची तुम्ही स्क्रुटिनी करणार आहात, त्यांच्यापुरतीच हे नियम असणार आहेत. बरोबर. कुठेही याच्यामध्ये आम्ही जे लाभार्थी आहेत, जे निकषामध्ये बसलेले आहेत, ज्यांना लाभ त्या निकषांमध्ये आहे त्यांना मिळत आहे, त्यांना कुठेही धक्का लागणार नाही. पण त्या निकषांच्या पलीकडे कंप्लेंट जे आलेले आहेत आणि त्यांना जो अधिकचा लाभ किंवा चुकीचा लाभ मिळतोय ही त्या संदर्भातलं फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन आहे. ज्यावेळेस तुम्ही स्क्रुटिनी कराल, ज्यावेळेस तुम्ही डेटा घ्याल, त्यावेळेस 4 व्हीलर वाल्या मंडळीची देखील एक संख्या तुम्हाला परिवहन विभागाकडून मिळू शकेल. म्हणजे परिवहन विभागाची तुम्ही कनेक्ट करणार आहात. बरोबर. त्यांच्याकडून डेटा मिळाला, त्यांची पण कारवाई. उदाहरणार्थ आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे. आमच्या GR मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो 1500च्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना, समजा आता नमो शेतकरीचा लाभ 1000 आहे, 1000 रुपयाचा त्यांना लाभ मिळतो, आपल्या योजनेचा लाभ 1500, तो 1000चा लाभ तर त्यांना काय माहित, त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते ती त्या ठिकाणी फक्त 500ची भरून काढ, म्हणजे मिनिमम 1500चा लाभ, 1500चा लाभ हा त्यांना असणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंट सोबत त्याचं कोऑर्डिनेशन करावं लागणार आहे. परिवहन विभागासोबत हे दुचाकी आणि 4 चाकीचं जे आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. आम्हाला IT डिपार्टमेंटकडे उत्पन्नाचं जे हे आहे 2.5 लाखाचं ते आपल्याला करावं लागणार आहे. EKYC साठी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची आधारची परवानगी त्या निमित्ताने लागणार आहे, तर ती आपण त्यामध्ये करणार आहोत. तर ज्या डिपार्टमेंट सोबत ते निगडीत असेल त्या डिपार्टमेंट सोबत आम्ही त्याचं जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे डेटाचं ते करणार. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.